नमस्कार. सुवर्णास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण साबुदाण्याच्या उपवासाच्या कुरडया कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. ह्या कुरडया बनवायला अगदी साध्या आणि सोप्या आहे. गॅस न पेटवता न शिजवता अगदी झटपट 10 मिनिटात 1 किलो साबुदाण्याच्या कुरडया बनवून तयार होतील. एवढ्या साध्या पद्धतीने ह्या बनवता येतात. ह्या बनवायला अगदी सोप्या आहे आणि तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकताच कुरडई किती छान फुलून येत आहे. रंग पण अगदी मोत्यासारखा पांढरा शुभ्र आहे. चला तर मग कशा बनवायच्या ते पाहूया. कुरडई बनवण्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा एका ग्लासने मोजून घेतला आहे. तो 2 ग्लास भरला आहे. साबुदाणा पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपण नॉर्मली साबुदाणा खिचडीसाठी ज्याप्रमाणे साबुदाणा भिजवतो त्याप्रमाणे साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालून 5 ते 6 तासांसाठी साबुदाणा भिजत ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर 5 ते 6 तासांनी किंवा सकाळी साबुदाणा भिजू घालेला असेल तर संध्याकाळी यामध्ये आपल्याला जेवढा साबुदाणा आहे त्याच्या दुप्पट पाणी गरम करून घालायचे आहे. मी 2 ग्लास साबुदाणा घेतला होता, त्याकरिता 4 ग्लास पाणी गरम करायला ठेवून दिले आहे. पाण्याला कळकळीत उकळी आली की आपण जो साबुदाणा भिजत ठेवला होता तो व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ घालून झाले की यामध्ये आपण जे पाणी गरम करून घेतले होते ते सर्व पाणी या साबुदाण्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी हा साबुदाणा आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे. गरम पाण्यामध्ये रात्रभर साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो. सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान असा टम्म फुलून आलेला आहे. कुरडया बनवण्यासाठी हा साबुदाणा तुम्ही मिक्सरला फिरवून नंतर चाळणीतून चाळून घेऊ शकता, कारण त्यामध्ये छोटे छोटे कण राहिले तर ते साच्यामध्ये अटकू शकतात. त्याकरता चाळणीतून काढून घ्यावेच लागते. मी डायरेक्ट एका पुरणाच्या चाळणीमधून चमच्याने घोटून याचा चीक बनवून घेत आहे. अगदी सहज बनवला जातो. साबुदाणा छान भिजलेला आहे, त्यामुळे अगदी सहज असा हा साबुदाण्याचा चीक बनवून तयार होते. तुम्ही बघू शकता किती सहजपणे किती सुंदर असा चीक बनवून तयार आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायची गरज नाही, कारण आधीच आपण साबुदाणा भिजवताना मीठ घातलेले आहे. आता डायरेक्ट याच्या आपण साच्यामध्ये घालून कुरडया बनवून घेणार आहोत. साच्यामध्ये चीक भरून घेत असताना तो व्यवस्थित दाबून भरायचा, त्यामुळे कुरडया घालताना कुरडयाचे तार तुटत नाहीत. कुरडया व्यवस्थित घातल्या जातात. तुम्ही बघू शकता किती छान अशा कुरडया घातल्या जात आहे. आमच्या इथं उन्हामध्ये वाळवायला जागा नसल्यामुळे मी घरातच फॅनखाली कुरडया घालून घेत आहे. ह्या 1 दिवस फॅनखाली सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी परातीमध्ये उन्हात वाळवून घेणार आहे. हे बघा 2 दिवसानंतर आपल्या किती साऱ्या कुरडया बनवून तयार आहेत. यांचा कलरही पांढरा शुभ्र दिसत आहे. चला तर मग मी ह्या तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे. कढईमध्ये तेल छान तापवून घेतले आहे. गॅस मिडियमच आहे. तुम्ही बघू शकता कुरडई तेलात टाकताच किती छान अशी फुलून येत आहे आणि रंग तर खूप मोत्यासारखा पांढरा शुभ्र आहे. दिसायला तर सुंदर आहेतच, खायला पण छान खुसखुशीत लागतात. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट करायला विसरू नका.